आणि निवद पण घेऊन ये. मातेचं निवद मीच शिवणार तुझा. हा आण आण सत्य आण. चला बसा खाली लवकर बसा. अजून खाली. अगं प्यान फटल माझी. पाठी द्या. उठा लवकर. बर मी काय म्हणतोय कवे, माफ करून टाक ना बिचाऱ्याला. परत असं करणार नाही तू काय रे? हा करण की आपलं नाही अजिबात नाही. आणि तू तोच फोटो टाक की. तसं बी कोणाला कळणार आहे कोण सवी आणि कोण कवी आहे ते. हसू नका तुम्ही. आता सत्य दादा बोललाय तर माफ करते तुम्हाला, पण इथून पुढे ती चूक केली का नाही तर गाठ माझ्याशी आहे. चला आता घरला. जावा दाजी. ओ नीट चला. अगं वाट्या वाकल्या जातं कसं चालू सरळ जाऊ दे त्या. असू द्या चला. नीट चला म्हणलं ना. हा काही गरज नाही म्हणून सांगितलं ना. इथंच बरी आहे. काही म्हणा वाघमारे, नवीन घराचा उमरा वाटच बघत होता कधी एकदा ह्या घरच्या लक्ष्मीचे पाय त्याला लागतात म्हणून. आणि आज ते लागलेच. आई, अगं दीदी अशी का वागत असेल ग सत्यताजींशी? बघ ना, तिने आल्या आल्या सत्यताजींना अटक केली. वय ग, मला बी त्याच गोष्टीचं नवल वाटतंय का मंजू सत्यजितरावांचा एवढा रागराग का करते. आणि भीती पण वाटते. आणि ते तिला यायला उशीर झाला की भलते सलते विचारतात ग मनामध्ये. सत्यताजीं दीदी मध्ये जो काही गैरसमज झालाय ना, तो लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे. बघ आमरे, मी काय म्हणते, तू मंजूला एकदा लिमराज बद्दल सगळं सांगून का टाकत नाहीस? मी पण विचार केला होता की दीदीला सगळं सांगून टाकावं, पण परत मीच नको म्हणलं. का? हा काही विचार कर ना. तिला जर मी हे सगळं सांगितलं तर तिला किती टेन्शन येईल. एकतर दीदीचं पण लग्न मोडले, त्यात मी माझ्या संसाराचं रडगाणं जर गायले ना तर लय त्रास होईल तिला. दीदीच्या मनाविरुद्ध लग्न केलंय. ती आधीपासूनच मला म्हणत होती की हे पोरग काही धड वाटत नाही, पण नाही. मीच प्रेमात इतकी आंधळी झाले होते ना की मी केवढ्या मोठ्या खड्ड्यामध्ये उडी मारते तेच मला दिसत नव्हतं. आमरे, हे बघ, तू आता उगाच स्वतःला दोष देत बसू नकोस. जी काय खरं कराय ते मंजूला सांग. ती न्यायाने वागणारी पोरगी आहे. ती तुला नक्की न्याय मिळवून दे. काही विचार कर ना तू. या गोष्टी मी कशा सांगू दीदीला? अगं तिला किती त्रास होईल याचा. आणि आता जर ह्या गोष्टी सांगितल्या ना तर तिला नाही सहन व्हायचं. अगं हाय, दीदी आली. काय ग, अशा दोघी बाहेर का उभ्या आहेत? अगं तुझीच वाट बघत होतो. चल हात पाय तोंड धुवून घे, मी जेवायला वाढते. थांब, बसू दे जरा. आधीच डोकं फिरलंय आज. का ग, काय झालं? आज त्या गाव गुंडाच्या घराची पायरी चढावी लागली मला. का? अगं मुख्यमंत्री आले होते आज दौऱ्यावर. आणि मला बंदोबस्ताला तिथं जावं लागलं. मनात इच्छा नसताना पण आज मला त्या घराची पायरी चढावी लागली. ठीक आहे ना, मग तू तुझी ड्युटी करायला गेली होतीस ना तिकडं, मग सोड. चल तू हात पाय धुवून घे, मी गरम गरम जेवायला वाढते. या सगळ्या गडबडीमध्ये तुझं दुपारचं जेवण बिनीट झालं नसणार आहे. चल दीदी. आओ मेहुनीबाई, तुम्ही आलात? मुख्यमंत्री साहेब आलते ना आज? ड्युटी लागली असेल तुमची, फारच धावपळ झाली असेल ना? हो. तुम्ही जेवलात का? नाही. नाही?
आई अमृता, तुम्ही पण नाही जेवला? अहो आई, बीपीचा त्रास आहे ना तुम्हाला? हा, वेळेवरती जेवून घेत जा. बघा मेहुणीबाई, मी यांना सांगितलंय की वेळेवरती जेवत जा, पण ऐकतच नाहीत माझं. आता तुम्हीच सांगा बरं. अहो माझ्यासाठी थांबल्या असतील ना त्या. जावे बापू, चला तुम्ही आवरून घ्या, मी जेवायला वाढते. हं? अहो आता मी असताना तुम्हाला जेवण वाढायची गरजच कशी पडते? मी आहे ना वाढायला. एक काम करा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी वाढायला घेतो. या. चला. काय झालं, चला जेऊयात. सत्या, सत्या, अशा लेकरा कोकरा वाकरा तिने बेट येऊन गेल्यापासून नाराज झालायस ना तू कशाला टेन्शन घेतोस? ही मम्मी की तिची कशी उचल बांगडी करून टाकते की नाही ती बघच. मम्मी, तू असं काहीच करणार नाहीस. म्हणजे त्यांचं काय करायचं ते मी बघतो. तू कशात पडू नकोस. का? अगं त्रास होईल ना तुला, आणि तुला त्रास झालेला मला चालणार आहे का? अरे पण मम्मी, मला तुझ्याकडे शब्द हवाय की तू असलं काहीच करणार नाहीस. फायनल. ठीक आहे, पण तुझ्या मनात तिच्याबद्दल राग बघून बरं वाटलं मला. सत्या, तुला जी काय करायचंय ती कर, पण तिला हितनं घालव. तिची सावली सुद्धा माझ्या घरावर न जाय. ए निबळट, आता बघतेच का तुझी वाकडी नजर कशी ह्या माया पॅलेशवर पडते. ती सत्या तुझा बंदोबस्त करणार, एकदम सिंपल आणि शिवीत. आमरे, नशीब काढलेस बघ. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा जोडीदार मिळेल. भाग्य आहे तुझं. नाहीतर मी त्या गुंडाशी लग्न केलं आणि अजून पछतावते. कुठून माझं नशीब फिरलं